राज्यातील शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं 16/4/2026 अत्यंत महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने नोंदणी करावयाची आहे, त्याचं शुल्कसुद्धा निश्चित करण्यात आलेलं आहे. नेमकी नोंदणी कोणत्या तारखेपासून करता येईल या आणि अशा अनेक सूचनांच्या संदर्भात हे पत्र महत्त्वाचं आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने 16 एप्रिल 2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्र आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या विषयाच्या अनुषंगाने, आणि त्या अनुषंगाने दोन संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. थोडक्यामध्ये आता आपण हे पत्र जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भ दिनांक 20 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त या 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करावी. नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ec.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30/4/2026 पर्यंत एकूण 12 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30/4/2026 पर्यंत एकूण 24 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. या ठिकाणी दोन्हीही तारखा या लक्षात घ्यायच्या आहेत. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने. तथापि काही शिक्षक, मुख्याध्यापक हे दिनांक 1/5/2026 ते 30/4/2027 या कालावधीत 12 वर्ष किंवा 24 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण करीत आहे आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत. फक्त असे शिक्षक, मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. प्रशिक्षण नोंदणी दिनांक 20/4/2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून दिनांक 29/4/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच सुरू राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे 4 गट करण्यात आलेले आहे. गट क्रमांक 1 प्राथमिक गट, इयत्ता 1 ते 4, इयत्ता 1 ते 5, इयत्ता 1 ते 7, इयत्ता 1 ते 8 आणि इयत्ता 6 ते 8 हा प्राथमिक गट असेल. गट क्रमांक 2 माध्यमिक गट असेल, इयत्ता 9वी व 10वी. गट क्रमांक 3 हा उच्च माध्यमिक गट असेल, तो 11वी आणि 12वीच्या अनुषंगाने असेल. आणि गट क्रमांक 4 हा अध्यापक विद्यालयाचा गट असेल.
मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी. नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी. प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ ID, ईमेल ID व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ज्या प्रशिक्षणार्थ्याकडे शालार्थ ID उपलब्ध आहे त्यांनी तो ID वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी जो ID वापरून नोंदणी केली आहे त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पात्र केले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत केलेला कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही व प्रशिक्षण शुल्क परत केले जाणार नाही. आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल ID वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ईमेल ID व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी. नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट अर्थात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार, वरिष्ठ व निवड यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना, मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडिओ सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यांसाठी प्रमुख अधिकारी असतील. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे जेणेकरून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुबार शुल्क परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी ₹2000 मात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थ्यांना लागू राहतील याची नोंद घ्यावी. ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन पावती PDF जतन करून ठेवावी. सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल ID वरून आपल्याला दिसत असलेल्या ईमेल ID वर संपर्क करावा. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेतस्थळ पहावे. प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल.
तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. पोर्टलच्या देखभाली दुरुस्तीसाठी पोर्टल दररोज रात्री 11 ते 1 या कालावधीत बंद राहील. संदर्भ क्रमांक 1 व 2च्या शासन निर्णयानुसार सदर प्रशिक्षण हे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, उच्च शिक्षण संचालनालय पुणे, मनपा, बृहन्मुंबई मनपा, नागपूर मनपा या विभागाचा API/ऑफलाईन डाटा उपलब्ध न झाल्याने या विभागांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील 4ही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं पत्र आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.